नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोस. तुमचे सर्वांचे आपल्या या विथ मेडिकोसवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बघा, मला एक क्वेश्चन आला होता. सर, ज्यावेळेस आपण नर्सिंग एक्झामची कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो, जसे DMR झालं, DHS झालं, ESIC झालं, RRB झालं, कुठल्याही एक्झामची तयारी करता, तर त्यावेळेस आपण स्ट्रॅटेजी काय यूज करायला पाहिजे? काही टिप्स आणि ट्रिक्स सांगा सर. आपण कशा यूज करायला पाहिजे की माझं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जी पण एक्झाम आहे ते क्लिअर होईल. तर बघा, मी याआधी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दिला होता. त्यामध्ये मी सर्व तुम्हाला रोडमॅप दिलेला होता की बाबा एक्झामची तयारी कशी करायची. तर मी कन्सिडर करेन की हा जो रोडमॅप आहे हा तुम्ही बघितला असेल. जर तुम्ही हा बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. हा तुम्ही एक व्हिडिओ बघू शकता आणि यावर तुम्हाला सर्व रोडमॅप कळून जाईल की बाबा अभ्यास कसा करायचा. आता मी कन्सिडर करतो की हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला आहे आणि तुम्हाला रोडमॅप कसा करायचा आहे ते सर्वांना माहिती आहे. बघा, रोडमॅप फॉलो केल्यानंतर मी कन्सिडर करेन की एक तर तुम्ही सेल्फ स्टडीकडे वळले आहेत, एक तर कोचिंगकडे वळले आहेत. आता कोचिंगकडे वळत असताना तुम्हाला त्या कोचिंगवर पूर्णपणे विश्वास करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही या कोचिंगवर पूर्णपणे विश्वास केला आणि प्रत्येक व्हिडिओ त्यामध्ये जर का तुम्ही बघितले तर जवळजवळ तुमचा 90% तुम्हाला जो सिलेबस आहे तो ऑटोमॅटिक क्लिअर होईल आणि ते कोचिंगवाले 90% सिलेबस कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतच राहतात, कारण की त्यांना पण एक रिझल्ट पाहिजे असते कोचिंगकडनं आणि त्यासाठी ते स्वतः काय सिलेबस राहणार आहे एक्झामचा तो सिलेबस पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर सेल्फ स्टडी करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही तुमचा सिलेबस काय आहे ते एक वेळ तुम्ही बघून घ्या, एक वेळ लिहून घ्या आणि त्या थ्रू तुमची नोट्स काढणं तयार करा. आता जर का तुम्ही कोचिंग जरी करत असाल किंवा सेल्फ स्टडी जरी करत असाल तर सर्वात महत्वाची पहिली स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही स्वतःची नोट्स तयार करा. तुम्ही स्वतःची जर का नोट्स तयार केली तर रिव्हिजनला खूप इझी होईल. कारण की जर का आज तुम्ही सेल्फ स्टडी करता, आज तुम्ही टार्गेट हाय वाचताय, PRI वाचताय किंवा इंग्लिश वाचताय, कुठून तरी एक तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी 10 पुस्तकं वाचत आहात आणि 10 पुस्तकं वाचून तुमचा कन्सेप्ट क्लिअर करत आहात आणि आज तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला तर कंपल्सरी नाही की हाच कन्सेप्ट तुमचा इथून 2 महिने तुमचा क्लिअरच राहील. काही तुमचा स्ट्रिकी क्वेश्चन विचारला आणि तुम्ही जास्त विचार करायला लागले तर तुम्ही कन्फ्युज होऊन जा आणि जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट तुम्ही विसरून जा. अशा वेळेस तुम्ही का 10 वेळा पुस्तक तेच वाचाल तर नाही. तर तुमच्याकडे एक प्रॉपर नोट्स असली आणि त्या नोट्स थ्रू तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ते खूप जास्त इझी जाईल. आता क्लासेस जरी केले तर क्लासेसचे तुम्ही लेक्चर पुन्हा बघत बसाल का? नाही बघा. तर अशा वेळेस काय करायला पाहिजे की तुम्ही तुमची जी स्वतःची नोट्स आहेत ती स्वतःची नोट्स तयार करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर स्वतःची नोट्स तयार केली आणि त्यातून रिव्हिजन स्टार्ट केली तर तुम्हाला कुठलीही एक्झाम टॅकल करायला किंवा क्लिअर करण्याला खूप इझी जाणार आहे. आता असे करत असताना तुम्हाला खूप महत्वाचं आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं. आता ठीक आहे सर, तुम्ही सांगत आहे मी कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, तर मी कन्सिस्टन्सी ठेवली. आता कन्सिस्टन्सी ठेवत असताना काय गोष्टी करायला पाहिजेत ते तुम्ही बघायला पाहिजे. आता काय गोष्टी करायला पाहिजे की सर्वात आधी तुम्हाला तुमचं गोल काय आहे, तुम्ही कशासाठी अभ्यास करताय ते तुमच्याकडे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि तुमचं जर का हे क्लिअर असाल तर तुम्ही त्या गोष्टीसाठी कितीही अभ्यास कराल आणि काहीही करण्यासाठी तयार राहते. आता ठीक आहे, माझं MSc झालेलं आहे, BSc झालेलं आहे, PBSc झालेलं आहे आणि मी नॉर्सनसाठी इलिजिबल आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी इलिजिबल आहे. तर तुमचा पहिला गोल असायला पाहिजे की नाही, मी माझी सेंट्रल गव्हर्नमेंटची येणारी एक्झाम क्लिअर करेल. ते कुठलीही असो, CCRBM ची असो, RRB ची असो, ESIC असो, नॉर्सेट असो, कुठलीही एक्झाम असो, मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करेन. हा तुमचा जर का फर्स्ट गोल असेल तर तुम्ही येणारे एक्झाम, आता इथून 2 महिने राहिले एक्झामसाठी आणि मला खूप जास्त प्रेशर येतात, अशा या प्रेशरच्या टाइम मध्ये जो अभ्यास करण्याची स्पीड राहते ते वाढून जाते, ऑटोमॅटिक वाढून जाते. तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही राहत, कारण की मला हा सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. आता मी कसा करेल, किती वेळ देईल, किती रिव्हिजन करेल हे तुमच्यावर डिपेंड राहते. आणि तुमच्या त्या प्रेशर राहील जे सिच्युएशन आली त्याला तुम्ही जर का पॉझिटिव्हली घेतलं तर तुमचा जो वेळ आहे त्या वेळेचा खूप जास्त उपयोग होईल. तुमची जे ग्रास्पिंग लेवल असते ना किंवा प्रेशर सिच्युएशन मध्ये जो अभ्यास करण्याचा स्ट्रॅटेजी असते किंवा एक पद्धत राहते ते खूप जास्त वाढून जाते. आणि वाढल्यामुळे तुमचा जो अभ्यास करण्याचा वेळ आहे ना तो वाचून जाते आणि खूप जास्त फास्ट मध्ये तुमची रिव्हिजन होते किंवा सिलेबस कम्प्लीट करण्याची जो तुमची पद्धत आहे ते वाढून जाते, ऑटोमॅटिक वाढून जाते, त्याला काहीही सांगण्याची गरज नाही राहत. आता हे झालं, तुमचा एक गोल क्लिअर झाला. आणि गोल क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला का करणं गरजेचं आहे, कारण की बघा, तुम्ही जर का आज नर्सिंग केला आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे तर तुम्हाला काहीही करून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही दुसरा विचार केला की माझा गव्हर्नमेंट जॉब झाला नाही तर मी प्रायव्हेट करून घेईन, परंतु नर्सिंग मध्ये प्रायव्हेट मध्ये स्कोप नाही. तुम्ही जर का प्रायव्हेट मध्ये जाल, एखाद्या
लेक्चरशिप मध्ये जाल, लेक्चरशिप मध्ये तुम्हाला 10 ते 15 हजार रुपये पेमेंट मिळतो आणि खूप जास्त वर्कलोड राहते. दुसरी गोष्ट तुम्ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये प्रॅक्टिस कराल तर इथं स्टार्टिंग 8 ते 9 हजार रुपये मिळते आणि 8 ते 9 हजार रुपयामध्ये काहीच होत नाही. जर का तुम्ही डेली तुमचा एक्सपेंडिचर पाहिला तर ते 8 ते 9 हजारापेक्षा जास्त राहतो. अशा वेळेस तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे की मला गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीही ऑप्शन नाही. तर बस त्यासाठी मी काहीही होईल, कितीही अभ्यास करावा लागला, कसाही करावा लागला, दिवस रात्र अभ्यास जरी करावा लागला तरी मी करेन. आणि माझं गव्हर्नमेंट जॉबचं जे स्वप्न आहे, जे माझ्या फॅमिलीला इथून पुढे देईल, माझ्याकडे काहीही ऑप्शन नाही. माझ्या आई वडिलांचे कष्ट मी बघत आहो, माझ्या फॅमिलीचे कष्ट बघित आहो आणि या कष्टाचे एक फळ म्हणून मी त्यांना एक गव्हर्नमेंट जॉबची, त्यांना एक बक्षीस म्हणून किंवा एक गव्हर्नमेंट जॉब म्हणून मी त्यांना प्रोव्हाइड करेल. आणि या गव्हर्नमेंट जॉब मला लागला, त्यांची जे लाईफ पॅटर्न आहे, जगण्याची एक शैली आहे, ते पूर्णपणे चेंज करेल आणि त्यांना एक नवीन जग दाखवेल. हा जर का माझा संकल्प असेल किंवा हा जो माझा ड्रीम असेल, यासाठी मी काहीही करेल. जर का हे तुम्ही ठरवलं असेल तर तुम्हाला अभ्यास करायला काहीही अडचण जाणार नाही. ठीक आहे, तुम्ही रोडमॅप पाहिला, त्याच्यानंतर तुमचा गोल सिद्ध केला, त्याच्यानंतर तुम्हाला का अभ्यास करायचा हे सिद्ध केलं, तर आता बघा, तो अभ्यास करत असताना काय करायचं की बाबा तुमच्या नोट्स तयार झालेल्या आहेत. मी आता नोट्स केल्या, सेल्फ स्टडीने नोट्स केल्या किंवा एका जे इन्स्टिट्यूट म्हणतात किंवा एखाद्या कोचिंग थ्रू एक नोट्स तयार केला. आता माझ्याकडे नोट्स तयार आहेत आणि नोट्स तयार करत असताना, नोट्स तयार झाल्यानंतर मी सर रिव्हिजन करतो, परंतु मला आठवत नाही. हा प्रश्न आणि ही जी अडचण आहे, हे प्रत्येक स्टुडंटला फेस करायची असतेच आणि हे करतात. आता हे कसं टॅकल करायचं? आता हे टॅकल करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला एमसीक्यूचे बुक घ्यावं लागतील. पीआरआय असो, टार्गेट असो, एनक्लेक्स असो, कुठल्याही जे एमसीक्यूचे बुक आहे ते तुम्ही रेफर करा. आणि जसे जसे तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह कराल तसे तसे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. आता एमसीक्यूच्या वेळेस काय होतं की भरपूर लोकांचा कन्सेप्ट राहतो. ज्यावेळेस मी रिव्हिजन करतोय त्यावेळेस माझं भरपूर मला आठवणीत राहते, परंतु ज्यावेळेस मी एमसीक्यू सॉल्व्ह करते माझी रिव्हिजन झाली नाही, मला ते आठवत नाही. अशा गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात. तर मी एमसीक्यू कडे न जाता मी जास्त रिव्हिजन कडे जाईल, म्हणजे माझा कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मला माझा वेस्ट वाया जाणार नाही. कारण की एमसीक्यू मधूनही तर मला तेच येत आहे, एमसीक्यू मधूनही तर मी तेच कन्सेप्ट क्लिअर करणार आहे आणि रिव्हिजन मधूनही तेच कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. तर अशा वेळेस मी एमसीक्यू मध्ये का माझा वेस्ट वाया घालू? मी माझा वेळ जो नोट्स आहेत त्याच्यावर जास्त फोकस दिला तर मला जास्त बेनिफिट येईल असं काहीही राहत नाही. जर तुम्ही एमसीक्यू कडे जास्त वेळ दिला तर तुमच्या जे एक थिंकिंग ॲबिलिटी राहते, विचार करण्याची शक्ती राहते, ती तुमची जास्त वाढून जाते आणि क्वेश्चन सॉल्व्हिंग ॲबिलिटी तुमची वाढून जाते. कारण की तुम्ही ज्यावेळेस एक्झाम देताना त्या एक्झाम मध्ये तुमची नोट्सचा कन्सेप्ट येणार नाही, येणार आहे तो एमसीक्यू. आणि एमसीक्यू कसा टॅकल करायचा, हे स्ट्रॅटेजी, हे टेक्निक तुम्हाला कळली ना, तर तुम्हाला जे एक्झाम क्लिअर करण्यासाठी खूप इझी जाणार आहे. तर बघा, आता ज्यावेळेस तुमच्याकडे बुक राहते, बुक मध्ये काय राहते, एक सब्जेक्ट राहते, सब्जेक्ट मध्ये पण एक टॉपिक राहते, त्या टॉपिकचे एमसीक्यू राहतात. आता त्या टॉपिकचे एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना तुम्हाला सबकॉन्शियस माइंड मध्ये तुम्हाला माहिती राहते की नाही 50% जे आन्सर आहे हे या टॉपिक रिलेटेड आहे आणि या टॉपिक रिलेटेड जर का मी आन्सर केलं तर माझं आन्सर बरोबर येईल. आणि ते तुम्ही करता आणि ते तुमचं बरोबर येतं आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येते. आणि ज्यावेळेस तुम्ही अदर एकदम रॅन्डम क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाता ना, तर हे तुम्ही विसरून जाता आणि मला आठवतच नाही की हा कुठल्या टॉपिकवर आहे आणि मी वाचलेलं आहे, आता मला आठवत नाही. आता अशा वेळेस मी काय करायला पाहिजे? तर बघा, त्याचं एकच आन्सर आहे की तुम्ही टेस्ट सिरीज लावा. जर तुम्ही टेस्ट सिरीज लावली तर तुम्हाला काय याचा बेनिफिट होईल? आता बघा, टेस्ट सिरीजचा फर्स्ट क्वेश्चन आहे फॉन्टचा, फंडामेंटल ऑफ नर्सिंगचा, आणि तो मी इझिली सॉल्व्ह केला आणि त्याचा आन्सर माझं बरोबर येईल, मला कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लगेच पेडियाट्रिकचा क्वेश्चन विचारला आणि लगेच एमएसएनचा क्वेश्चन विचारला, लगेच ओबीसीवायचा क्वेश्चन विचारला. अशा वेळेस काय होतंय की तुम्हाला रॅन्डम टाइमला मल्टिपल कन्सेप्ट युज करण्याची गरज पडते. आणि मल्टिपल टाइम ज्यावेळेस तुम्ही विचार करताना की नाही या क्वेश्चनचा आन्सर असं असू शकते, या क्वेश्चनचा आन्सर असं असू शकते, किंवा तुम्ही ज्या क्वेश्चनचा आहे क्वेश्चनचे तिथं हे दिलेले राहतात, ऑप्शन दिलेले राहतात, 4 ऑप्शन, हा कन्सेप्ट मला माहिती नाही, परंतु हा जो ऑप्शन आहे हे ऑप्शन या क्वेश्चन रिलेटेड नाही, हे या कन्सेप्टचा आहे आणि या कन्सेप्ट इथं लागत नाही, तर तुम्ही इथं इलिमिनेट करता की नाही हे क्वेश्चन आन्सर नाही, ठीक आहे, हे पण आन्सर नाही. आता या दोनपैकी एक आन्सर आहे, दोनपैकी एक मी टिक करतो आणि या क्वेश्चनचा आन्सर मे बी येईल. अशा वेळेस तुम्ही 50-50 करता, म्हणजे जे तुमची थिंकिंग ॲबिलिटी आहे ना ते वाढते, ग्रास्पिंग ॲबिलिटी वाढते. आणि तुमचा प्रश्न होता ना की सर मला आठवत नाही, तर हा पण प्रश्न तुमचा क्लिअर होते ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल टाइम प्रॅक्टिस करता क्वेश्चनची. आणि ज्यावेळेस तुम्ही
की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताना जर का तुमच्याकडे नोट्स तयार आहेत तर तुमच्याकडे दोन गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे. एक तर तुम्ही खूप जास्त रिव्हिजन करायला पाहिजे. आता एक तुमचा डेली शेड्यूल आहे की बाबा मी रिव्हिजन करते. आता माझ्याकडे 12 घंटे आहेत. 12 घंटेपैकी जर का मी 8 तास रिव्हिजन केले तर मिनिमम 4 तास तरी तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करणं गरजेचंच आहे. आणि जर का तुम्ही कंटिन्यू 4 तास एमसीक्यू सॉल्व्ह करत आहात, आता हे बुक आहे, हे बुक मी सॉल्व्ह आउट केलं, हे रिव्हिजन आहे, इथं दोन दोन वेळा माझं रिव्हिजन झालं, तर आता काय करायला पाहिजे? तर त्या जो टाइम आहे तुम्ही 8-4 केला होता, 8 घंटे रिव्हिजन आणि 4 घंटे एमसीक्यू आणि असे 12 घंटे तुम्ही अभ्यास करायचे. आता तो जो टाइम होता तो पुन्हा डिवाइड करा. तुम्ही काय करायला पाहिजे? 4 घंटे रिव्हिजन करायला पाहिजे, 4 घंटे एमसीक्यू सॉल्व्ह करायला पाहिजे, 2 घंटे तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला पाहिजे आणि 2 घंट्यामध्ये तुम्ही इव्हॉल्युएट करायला पाहिजे की नाही मी कुठं चुकताय, मी कुठल्या कन्सेप्टवर जास्त फोकस करायला पाहिजे. कारण की ज्यावेळेस तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करताना त्यावेळेस तुम्हाला समजते की नाही मी किती पाण्यात आहे. आता कुठल्या कन्सेप्टवर मला जास्त फोकस द्यायला पाहिजे आणि कुठल्या कन्सेप्ट माझ्या क्लिअर आहेत ह्या ज्यावेळेस तुम्हाला समजायला लागते, तुम्ही स्वतः इव्हॉल्युएट करायला लागता. कारण की हे तुम्हाला इव्हॉल्युएट करायला कोणी येणार नाही. तुम्हाला आता तुमचा एखादा तुम्ही टेस्ट सिरीज दिली आहे, टेस्ट सिरीज 120 मार्क्सची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 60 मार्क्स आले, की तुम्ही एखाद्या फ्रेंडला विचाराल की माझं असं असं होत आहे, मी इथे इथं चुकताय, आता अशा वेळेस मी काय करायला पाहिजे? तू एकच सांगेल, बाबा तू टेस्ट सिरीज कंटिन्यू ठेव किंवा तू रिव्हिजन कर. तुझा कन्सेप्ट वीक आहेत आणि यावेळेस काय होते तुमचा कॉन्फिडन्स लूज होते. तुम्हाला कुठंतरी एक एक कमीपणा वाटते की नाही बाबा मी एवढा अभ्यास करता तरी मला आठवत नाही, माझा स्कोर कमी येत आहे. अशा वेळेस तू एकच करू शकते, तू तुझी टेस्ट सिरीज कंटिन्यू ठेव, तू तुझी रिव्हिजन कंटिन्यू ठेव, तुला स्वतः इव्हॅल्युएट कर की तू कुठं कमी पडताय, तू कुठं स्ट्रॉंग आहे, जिथं स्ट्रॉंग आहे तिथं कमी वेळ दे, जिथं वीक आहे तिथं जास्त वेळ दे. आणि अशा वेळेस तू तुझा जो टाइम आहे तो युटिलाइज करून तू तुझी ग्रोथ कर. अशा जर का तू ग्रोथ केली तर आज तुला 7 मार्क्स मिळाले, उद्या 100 मिळते आणि 120 पैकी तू 110 ते 120 मार्क्सच्या वेळेस ज्यावेळेस खेळायला लागशील त्यावेळेस तू समजून जा की तुझं सिलेक्शन होईल. आणि बघा, आणि असं जर का करत गेले तर तुम्हाला कुठल्याही ट्रिकची टिप्सची गरज नाही पडत. आता असं करत असताना तुम्ही काही गोष्टीवर जास्त फोकस केला पाहिजे. त्या गोष्टी कुठल्या? तुम्ही रिव्हिजन कंटिन्यू केली पाहिजे, वीकली तुम्ही रिव्हिजन केली पाहिजे, डेली रिव्हिजन केली पाहिजे. त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. जर तुम्ही कमेंट केली की इम्पॉर्टंट टॉपिक म्हणून तर मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करतो. सर्व इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि त्यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात. हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला समजेल की नाही या टॉपिकवर जास्त क्वेश्चन विचारला जातात, परंतु कुठल्या कन्सेप्टवर विचारला जातात, न्यूमेरिकलवर विचारला जातात. जसं आता बघा एखादा ओपी पॉइझनिंगचा क्वेश्चन आहे तर तिथे ड्रॉ ऑफ चॉईस विचारला जाते, ऍट्रोपिन विचारला जाते, कधी दिला जाते ते विचारल्या जाते. त्याच्यानंतर काय सक्शनिंग केला जाते, लवास केला जाते की गवास केला जाते, ह्या ज्या क्वेश्चन आहेत हे ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह कराल हे त्यावेळेस समजेल. मी तुम्हाला सांगेल की बाबा ओपी पॉइझनिंगवर क्वेश्चन येतात, पण काय ओपी पॉइझनिंगवर क्वेश्चन येतात हेच तुम्हाला माहित नाही, तर तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक माहिती असून सुद्धा अर्थ नाही. जर तुम्ही एमसीक्यू प्रॅक्टिस कराल, तुम्ही एमसीक्यूची जास्त प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला समजेल की नाही हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, तर या टॉपिकवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात आणि ते जर का तुम्हाला कळले तर तुम्हाला कुठलीही एक्झाम असो, नॉर्सेट असो, डीएमआर असो, डीएचएस असो, ईएसआयसी असो, आरबी कुठलीही एक्झाम असो, सॉल्व्ह करण्यास किंवा टॅकल करण्यास तुम्हाला अडचण जाणार नाही. या व्यतिरिक्त जर का तुमचे काही क्वेश्चन असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुमच्या क्वेश्चनला ब्रीफ मध्ये व्हिडिओ थ्रू आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी विथ मेडिकोजला बनवून राहा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.